अरे देवा. हो. डोक्याच्या वरून पाणी गेलं, इतकं डोकं दुखलं, काय करू काहीच कळेना. रुमालच बांधून घेते डोक्याला. एक गोळी सुद्धा नाही घरात, गोळी घ्यावं म्हणलं तरी आरामच करावं लागेल थोडंसं मला. का झोपली? अहो माझं डोकं फार दुखतंय. ताप येतो का? ताप येतोय नाही, हा? डोकं दुखतंय माझं डोकं. मग त्याला वेळेला डॉक्टरला बोलवू का? ऐका ना, डॉक्टर काही बोलू नका. एक काम करा, हे काठी टेकवत हळूहळू मेडिकलवर जाऊन गोळी घेऊन या बरं तुम्ही अगं लवकर. कसं चालवल मला तिथपर्यंत? अहो लागलं थोडा वेळ जाऊन घेऊन या बरं तुम्ही, लय डोकं दुखलाय माझं. बघू ताप आहे का? ताप नाही आला हो, नुसतं डोकं दुखायलंय. आता कधी पोहोचणार आणि कधी ती गोळी घेऊन येणार मी? अहो तुम्ही जा बरं. बरं जातो हळूहळू. लवकर या थोडस. हो. अरे देवा, काय करू मी डोक्याचं ह्या, लयच भयानक दुखायला लागलंय. फोडून टाकावं असं झालंय. अरे देवा. याला गोळी आणायला पाठवलं, मेडिकल बंद. आता काय करावं? घरात आहे का नाही एखादी गोळी? काय ते डोकं ठोकते काय? फोडायचंय का? दुखतच आहे एवढं, तुम्ही एवढं लवकर कसं काय आले वापस? मेडिकल बंद आहे. अरे देवा. घरात शोधू का एखादी? जावा बघा जाऊन, लवकर आणा. त्याला तुम्हाला पार दमवलं बाबा. कधी दमता तुम्ही, ते आता दमायला लागले. एक गोळी आणायला लावलं तर दमलो चाललंय. आता गोळी कुठं शोधायची? नाही, भी नाही. मेडिकल वाल्यानं अशीच गोळी दिली, ह्याच कलरची होती, तीच असायला पाहिजे. आपल्याला काय आराम पडला म्हणजे बस, डोकं राहिलं पाहिजे. येतो. दर्गा उठ, भारी गोळी आणली पाहिजे. बरी आणली का? भारी, एकदम डोकंच राहिलं पाहिजे. आई गं. लय भारी गोळी. गोळी घे, पाणी पे, थोडा आराम कर. घेतली? हा हा घेतली. हा, मस्त आराम करायचा आता. नको नकोसं झालंय ओ, डोकं इतकं भयानक दुखलेलं आहे माझं. अगं आता राहून जाईल. आता राहून जाईल. तुला पांघरायला आणू का? नाही नका, राहू दे. राहू दे, पांघरायला कशाला? अगं आता थंडी डोकं वाजते ना. दुखलंय मला. थंडी नाही वाजत? काय माहिती कधी डोकं बरं होतं माझं. होईल लगेच. गोळी चांगली आणि खूप महागाची गोळी आहे ती. हो का? हा. तरीच म्हटलं एवढं लवकर कसं काय असर दाखवायला लागलाय. हा? तरीच म्हटलं एवढं लवकर असर कसं काय दाखवायला लागली. महाग आहे गोळीची किंमत तशी आहे. हो का? जेवण केलंय का तू? जेवणाचं काय मला आठवत नाही हो. म्हणजे? ऐका ना, हा, तुला स्वप्न पडलंय का? स्वप्न वगैरे काही पडलं नाही, पण मग आठवत नाही म्हणते जेवलेली. मी काय म्हणते, हा? डोकं थोडस म्हणजे हलकं वाटायला लागलं, पण तुम्ही गोळी कोणती दिली मला? डोक्याची? हलकं वाटायला असली लागलं. कोणती डोक्याची गोळी दिली तुम्ही मला? हा? एवढी भारी कोणती गोळी दिली मला तुम्ही?
आता तुम्ही आता माझ्या नवऱ्याने आणली म्हणून मी काही नाव बी बघितलं नाही, काहीच नाही, तशीच घेऊन टाकली मी. अगं मग मी का तुला मरायची गोळी देईल का? अहो मरायची गोळी नाही म्हणते मी. मग मरायची कशाला, लई चांगली गोळी दिली तुम्ही असं म्हणते मी. हो हा मग चांगलं बायको वाटलं. लवकर लवकर सुधारली पाहिजे ना. हम्म. हा मी कवर इकडे जाईन तिकडे जाय मला चालवाना ना हलवाना. हा जरा हलकं हलकं वाटायला लागलं, थोडस काहीतरी असं वेगळंच फील होतं. वेगळं वेगळं म्हणजे असं दोन दोन खापा होत्या का? 2 खापा तर होत नाहीये, मग पण थोडस वेगळंच वाटायला लागलं मला. नाही नाही वेगळं म्हणजे काय? वेगळं म्हणजे अलग. हा लय भारी फील व्हायलंय मला. हा लय भारी फील व्हायलंय मला. खरं हा म्हणजे डोकं राहिलं. हा. मग आपल्याला स्वयंपाक कर, आपण जेवण करू. काय म्हणले तुम्ही? जेवायला. ठीक आहे, चला ना. चला ना जेवायला बनवू आपण दोघं. अगं तू बनवलेलंच नाही तर चला कुठं म्हणते? म्हणजे माझ्यासोबत चला ना तुम्ही. चला ना. अरे मी काय करू येऊन तिकडे का चुल फुकू का? मी म्हणाल तसं करा, फक्त चला जेवायला. नको बाबा मला चालवत नाही. हा बसतो ना मी इथं. नाही काही गरज नाही ह्या काठीशी तुम्हाला. अगं मी 2 वेळेस मेडिकल मध्ये गेलो रे, इतका थकलोय, मला आराम करू दे. चला ना, मी तुमचा थकवा काढून टाकते ना. चला ना, आपण दोघं मिळून करूया. नको नको. चला ना. मला ना असं जाऊ दे, तुम्हाला काही नाही सांगत मी, तुम्ही चला ना. अगं काय करते तू? अहो चला तर तुम्ही. हा? चला ना. मी येऊन काय करू? मी थकून गेलोय तर. चला मी तुमचा अगं थकवा काढते. अगं नको ना, तू कसा काढशील माझा थकवा? चला ना. नको नको, मला आराम करू दे. अहो चला. नको ना. अहो चला. नको. अगं माझ्याच्यान काही होणार नाही अहो आता. चला तुम्ही. अगं नको तू. अहो तू नको. तुला काय पाहिजे हे मला मला तुम्ही चला समज. मध्ये. मध्ये चला. अगं नको म्हणतो मी. चला. चला सरका. अगं अगं नको मी. नंतर तुम्ही. अगं काय होणार माझ्याच्यान? होतंय सगळं, ट्राय केलं तर सगळं होते. कसलं होतंय? तू फुकट त्रास देऊन राहिले मला. फुकट त्रास कशाला देऊ मी तुम्हाला? या इकडं. तू मला अगं अहो चला नाही गाणं तुम्ही. एक तर कधी नाही ते असा चान्स मिळालाय. तुम्ही अगं नंतर नाही माझ्यासोबत होणार ना म्हणतो मी. काहीच नाही करत माझ्यासोबत. झोपा. नको नको काय नको नको? नको. अहो अगं नको म्हणतो की. काय नको म्हणताय नाही तुम्ही? मला नाही काय. घ्या अंगावर. नको. अहो घ्या ना अंगावर. अगं अंगावर घेऊन करते काय? अगं नाही होणार, तुला सांगितलं. अहो ट्राय केल्यावर सगळं होतंय. अगं नाही होणार. काय नाही होणार? कस काय होईल? अगं नको म्हणतो मी. अहो ऐका ना तुम्ही. ट्राय केलं तर सगळं होतंय. कस काय ट्राय कर? ओढू नको ना मला. काय ओढू नको मला? अरे बाबा नाही होणार बर का. तू ना मला लई त्रास देते मला. कसं नाही होत बघतेच मी ह्यांच्याकडे. पळून जातात का मला सोडून? ओ इकडे या ना. गणपतराव ते द्यावा पावडी द्या ना. पावडं पावडी आता पावडं कुठं पाहू? मी थकलोय बाबा. काय थकली तुम्ही? थकलो आता काय जे आहे ते बरे. काय झालं? आता वयामान थकली तर वयात हा म्हण ना तर पावडं तरी बिवडं तुम्हाला वहिनी जीव लावायची म्हणून तुमची बरी तब्येत आहे. खूप जीव लायती, पण आज लय वेगळंच झालं. काय झालं? ऐका ना. ते पाय. काय झालं? अगं जरा माणसं तर पाय ना तू. कशाला बघू? तुम्ही तर म्हणले होते ना तुला जे करायचं ते कर. मग मी आता जे करायचं तेच करेन. काय करते तू? करते ना जे. आता मी म्हातारा झालो न तू बोलतच काही करायला लागली. काय करू मी? बरं ठीक आहे, तुम्ही काय नका करू. हं. तुमच्याकडून ना काहीच होत नाही. काहीच नाही. काय रे? काय म्हणते वहिनी? ती चला ना कुठं जाऊ ना आपण कुठं पण करायला. काय चला तर काय काय तुम्ही. काय? ए वहिनी, अरे असं काही तुझा नवरा येईल काही आहे का नाही मला? ऐका ना, माझ्यात हिंमत आहे ना. जे करायचं ते माझ्या नवऱ्यासमोर पण करीन मी. तुम्ही चला. आपली मग संपली भाऊ. अगं हा तुम्ही फुल परवानगी का? मग आता परवानगी नाही तर काय? फुल परवानगी असेल तर
नाही तर मग काय झालं इरीच नाही आपली हिंमत संपली. नाही तर मला आहे ना काय काय बाबा बंद काय करतात घरात कोंडून मारितात वरून मावर केस करशील काही यानं मा बायको बळजबरी केली. आपल्याकडून ते नाही होणार. आता आपल्याकडे वय नाही, आपल्या टावरला रेंजच नाही. तुमची पोल भरून घ्या असेल हा ना होईन. आता ती चला ना चला, ती मला दम ऐकतच निघत नाही तर काय नाहीये. करणार. यांनी कसली गोळी दिली ती काय माहिती मला, लय कस ये याला घेऊन जा ना, तुमचा नवरा आहे का मग? त्याच्या टावरला रेंजच येत नाहीये. मी किती वेळा प्रयत्न केला घरात घेऊन जायचा, ह्याच्याकडून ना काहीच होत नाहीये. तुम्ही चला ना, मला लय ते घाई आहे बाप, सुटली. हे चला आता हा कुठं झालं? चला चला. हा कुठं झालं? आपल्याला पहिपलाच रेंज नाही, आपण दुसऱ्यावर राग बांधण्यात काही मजा नाही. आपले दिवस गेले, आता आपण थकलो. कर बाया तुला येईल ते कर. आता काय करणार आपण. हा एक तर नंतर आपण तिसरी बायको केली. आपलं वय 80च्या पुढं झालंय. ती 30 वर्षाची पोर कवर कळ काढील. हा तिचा काय बिचारीचा गुन्हा आहे, त्याच्यात ती गोळी कोणती होती आणि कोणती नाही मला समजलं नाही. तर जाऊ जेव्हा आता ते होऊन जाईल. जीव आहे तो काय कळ काढाया जोगा नाही. जाऊ द्या, होऊ द्या, हो तो काय खाणार नाही. ते ना हा? गणपतराव तुला खरं सांगू का हा. ते फॉल्ट यागळा झाला थोडा काय वैद्य की तुझी पावरची गोळी. अरे हो ते माग मी आणलं हो होतं. ऐका ना माझा दम तोडला दम ती ना खरं 3 राऊंड आणले तरी म्हणा एकदा पाहिजे ना म्हणून काय करणार का ते का मस्त नाही का हा कसं आबू आली मला तुझ्या घरा याला दमी बरं दमी. अरे बाबा मला सकाळपासून जाम केलं. ती गोळी दिली तशी ओढून 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 चाडून पार मारगाड्या दुखायला लागल्या. नाही नाही तुला सांगतो वर्ष झाली माही बायको मायाला जायले हा. पण तेवढी कसराज काढली बा. अरे बाबा तो काढली कसं पण माई पार हाल केले ना तिनं. पण काय बी म्हणा. पण खुश झाली का नाही वहिनी. हा हा? बरं जाऊ का मी आता जाय बाबा मग आता काय कर. वहिनी लिखू का मग जाऊ या ना. नाही आता बस लोक एवढून जोडी जास्त मी एवढून जोडी तू हो तू दम पुरा केला दम. अरे बाबा माय हाल पुरे केले सकाळपासून तो निसा दबत पुरा केला. माय हाडकं दुखायला लागली. अगं. इकडं वर तिकडं वर इकडं. हा नको झालं. पोटात खालं होतं थोडस ते जिरून गेलं. एवढ्या हलवांड्या केल्या माय. एक तर मला हलवाना तुमचं सगळं जिरलं असेल, सगळा दम निघाला असेल तुमचा, पण तुमच्याला काही झालं का? काहीच नाही झालं. एकदम मला टावरला रेंज पाहिजे ना काही करायला. तेच तर म्हणतीये ना. मग तुमच्या टावरला कधी रेंज आली का? हा मी काय म्हणतो हा? कंची गोळी दिली तिला ती गोळी दाखव बर कंची. ती गोळीचं लेबल एक तिकडे मिनिट असेल का? मी आणते थांबा. ही मला बघा. ना येड्याला वास येत नाही बाबा 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 हा? 1000 हाऊस पॉवरची गोळी 1000. 1000 आपलं मास झालाय ना हा? लईत लई नवतऱ्या मास झाली 50-100 हाऊस पॉवर चालती 1000 हाऊस पॉवर. वहिनी तुम्ही बरेच दम झाले फुटल्या डायरेक्ट इतका पॉवर आहे त्या गोळी. बरं कोणी आलं नाही. सकाळपासून दम काढते मी, काय सांगू तुम्हाला. सकाळपासून ह्या माणसाला ना मधी बाहेर अगं, करते. हे फार माणूस काही ना हलगर्जीपणा. काहीच होत नाही त्याच्याकडून. पण म्हणून मी मला आहे ना मी आता केली वहिनी शांत केली. आता नाही तुम्हाला काय म्हणणार. वहिनी आता झाल्या का नाही शांत. आता बरं वाटलं ना तुला. हा? आता उतरवलं नाही गोळीचा पावर मी. हा आजा गोळ्या नका दे जाऊ कधी बी अरे कांच्या बाबा, ते चुकून तिथं लागलं डोकं दुखायला. मग लागली मा हाताला ती. बरं तुम्ही वाचले तिनं कापाय बी नाही कापाय रागावायचा कापून टाकला ते डायरेक्ट. अरे दादा लय हाल केली माई. आता काय सांगू तुला. बरं ते चालू का मग हं? चालू का चाल बाबा. तुला कुठं आहे पावडं कुठे पावडे असं तिकडे बारीच्या. चला ना आणखी एकदा. हा चला ना नाही ना आता बस नाही नको नको अहो चला ना. नको आता स्वयंपाक करता. चला तुम्ही चला आता. आता तुमच्यात आला असेल ना पावर थोडा तरी. अगं नाही ना आता भूक लागली पोटाला. अगं भूक लागली मला. नाही चला एकदा. हो काय करता तुम्ही हे? ऐक ना ऐक ना. काय ऐकू? फक्त अहो, नाही हो बस झाला. माझं ऐक. नाही नको. अहो सोडा बरं.
तू मला नाव ठेवते ना मग. हा मग हं? अहो चला संत झाली चालू झाली आता कुणाचं नाव. बसू का? काय खुशाल गाणे म्हणत फिरलेला आणि काय नाही. जाणार शिरपतराव आज आला शिरपतराव. का हो भाऊजी हम्म, काल मी त्या नदीच्या काठाने चालले होते, हम्म. खुशाल शिट्ट्या मारत होता तुम्ही कशासाठी? कोण तू होते? हम्म तू होते? तुम्हाला चांगलं माहितीये मीच होते म्हणून उगाच आता. नाही नाही वहिनी तसं नाही. मी तेव्हा काही जळत नाही. मला दुसरी बाई मला खोडत लागली. मला माहितीये ना तुमची चाल, दुसरी बाई समजून माझ्यावर पण लाईन मारता तुम्ही, ते चांगलं माहितीये मला. लाईनच नाही काय, हो लाईन नाही मारित. बास मारतो बास मारतो. हो बास मारितो. म्हणजे तुम्हाला काय वाटलं दुसरी बाई होती म्हणजे दुसरी बाई म्हणून तुम्ही मला पण शिट्ट्या मारू शकता? मला माहितीये ना चांगलं. वहिनी असंच केलं ना तुम्ही? वहिनी मग मला लय आवडत होती तुझी. लय लय आवडायची लय आवडायची. कोण कोण? तू जाऊ तुम्ही वरात चालू होती ना, वरात एवढं मी नाही का असं नाचत होतो. शिवाय का पाहून हो नाचायचं. ना. मला तुला पाहून मुडी आलता. मला नवर द्वारा काय पाहते शी, त्या मस्तात गावरे गेले. कुणाच्या? हा नवऱ्याच्या. काही बोलू नका तसलं बरं का भाऊजी इथं बसून. पण तुला कधी मला माहितीये ना तुम्ही किती आता नालायकपणा करता ते मला पण सगळं तो माहितीये. तुला काय वाहिनी तुला तुला निम्यावायचा दोस्ती तो. काय 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 निम्यावायचा दोस्ती निम्यावाय पुढं मोर काय करशील? काय करशील म्हणजे जे करायचं ते करेन मी, तुम्हाला काय करायचं? तो काही किती दिवस टिकणार आहे काय? मग माझ्या नंतर काय तुम्ही बी जगणार आहे काय मला सांगता? कारण नाही 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 तो नवरा एवढं वय झाले हम्म. आणि आता तू किती दिवस टिकणार आहे? तुला अडचणीत येणार आहे. हम्म. मग त्या टायमाला शिरपतराव इकडे शिरपतराव इकडे त्या टायमाला शिरपतराव तुला अंगठात दाखवेल. अच्छा म्हणजे तुम्हाला वाटते की मी तुम्हाला म्हणून का शिरपतराव या इकडं या इकडं म्हणून मी तुम्हाला बोलवणार आहे? हा? काय तुम्ही अक्कल नसल्याने बोलताय? हा मला गरज पडली तुम्हाला बोलवायची? बरं मी काय म्हणतो, मला ठेवू ना काय? चहा ठेवू ना. अच्छा चहा ठेव का? काय बोलताय तुम्ही? जरा पूर्णपणे बोलत जा. मग तेच बोललो मला सवय ठेव. काय गेली नाही वाटतं तुमची नाही, असली मला अर्धवट सवय. बोलायची? हा? चहा ठेवायला साखरच नाही. हा, हा. साखर नाही म्हणलं आमच्या घरात. मग मला दूध दे दूध. काय दूध दे दूध. तुम्ही काय लहान राहिले काय? दूध दे दूध काय एक बोलताय? गलास दूध दे दूध. मला लय माझ्या आवडत. नवऱ्याला त्रासपर्यंत मी दूध नाही पाजून घातलं. दूध दे दूध काय बोलताय? वहिनी तुमचं दूध मला खूप आवडत बघ. एक दिवस पिलो होतो लय भारी लागले प्यायला. लय गोड लय गोड लय गोड. पाणी सुद्धा नाही द्या. माझी गलती झाली तुम्हाला ते दूध पाजून. छी आता इथून पुढे कधीच नाही. चहा पण नाही देणार मी तुम्हाला. चहा पण पाजवणार नाही म्हटलं. किती लगत वहिनी धरते दूध? काय किती लगत तुमचं दूध? किती निघत तुमचं दूध म्हणजे काय? काय बोलताय तुम्ही हे? तुमच्या शेळीचं. नीट बोला जरा. हा मग तेच ना म्हणलं किती लगत तुमचं दूध असं. तुमचं दूध नका म्हणू, तुमच्या शेळीचं म्हणा. मग तो हा नवरा डेअरीवर काल आला होता. हा. तो म्हणे आमचं मावळ दूध ओतून घ्या मावळ दूध ओतून घ्या. मग त्याचं दूध आहे का? कोणतं दूध राहतं? मग तुम्ही तिथं बोलायचं ना त्यांना मावाला दूध वतून घ्या. मग किंवा नवऱ्याचं दूध आहे का? अहो मग ते दुधाचं काय असत त्याच्यातून वतून घ्या म्हणत हा असं. तो म्हणा मावळ दूध ओतून घ्या मावळ दूध ओतून घ्या हा कॅनमध्ये. त्याच मी तुम्हाला विचारलं तुमचं दूध खूप भारी असं. पण तुम्ही तोंड सांभाळून बोला थोडस भाऊजी, काही पण बोलू नका असलं. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता ना तुमच्या शेळीचं दूध लय भारी आहे आणि किती निघत असं म्हणू शकता ना. हा पण मग चांगले चंगली असं काही बोलू नका असलं. जावा आता झालं असेल तुमचं काम तर कशाला आलते इकडे? काय नाही बसलं टाइमपास. हो तुम्हाला माझंच घर भेटलं वाटतं टाइमपास करायला. माझ्याकडे वेळ नाहीये तेवढा कामधंदे करून पहिलंच माझ्या बॉडीचे सगळे तुकडे तुकडे व्हायला लागले. वहिनी मला खूप वेळ आहे तुझ्याशी टाइमपास करायला. तुमच्याकडे असेल पण माझ्याकडे वेळ नाहीये भाऊजी. तुम्ही चालते व्हा, मला करू द्या आराम थोडाफार. भाऊजी चालते. मग तुम्ही तुम्ही काय मी कुठे येऊ तुमच्या सोबत? चाल ना मला जाऊ काय मळ्यात. आणि मी काय करू मला तुम्ही? तुम्ही मला दाखव फिरून काही काम करतो मी काम. काय नाही सध्या काही मला वेळ नाही मळा बिळा दाखवायला. जा तुम्हीच बघा, तुम्हाला माहितीये की आमचा मळा कुठे आहे ते. मी काय म्हणतो वहिनी म्हणे दिवस ते चालू राहते राहून घ्या. तू ना नवरा आहे तो मी काय म्हणत नाही पण नवरा असताना कुठंतरी तू जुगाड करून ठेवी. कशाचा जुगाड जुगाड कशाचा जुगाड? लपड्याचं. आता मला हीच गोष्ट तुमच्याकडून शिकायला पाहिजे होती बघा, आहे ना? मग तुझा नवरा शिकवा आता मला तुम्ही. तुझा नवरा गेला तर तुला अडचण येणार नाही असं. म्हणजे कशाची अडचण? कसली अडचण? म्हणजे नवरा गेला अडचण तुला येणार नाही ना. मला काय अडचण लपडा आहे? करून ठेवला आणि माझा नवरा काय एवढ्या लवकर जाणार नाही. माझा नवरा जाईल ह्याचीच काय वाट बघू नये हो तुम्ही. मला तुमच्यातच काहीतरी खोट दिसू लागलाय. बात काय गोड आहेच बिलकुल आहे. काय आता गोड मला तुमचं सगळं कळायला लागले. तुमच्या मनात ना असं काहीतरी असेल विचार. माझी विचार आहे ना. काय आहे?
मा माणूस विचारे मला ना म्हणूनच बोलते. 4 चाकी गाडी घ्यायची तो विचार मला डोक्यात. स्वतः बी वेड मला इथे वेड बनवताय. 4 चाकी गाडी 2 पायाची मला कामची ठेवून घ्यायची. काय काय आमची ठेवून घ्यायची? 2 पायाची मी ठेवून घेऊ? कोंबडी का मला अंडे खायला घरच्या घरी. अच्छा तुम्ही ठेवून घ्या, जा ना मग ठेवून घ्या ना. 2 पायाची ठेवून घ्या, 4 पायाची ठेवून घ्या, काही बी करा. गावठी गावठी बॉयलर नाही कसली बी ठेवा यार. भाऊजी माझं लय डोकं दुखलाय, तुम्ही जावा बरं. देऊ का दाबून देऊ. नका हा नका नका काही नको दाबून देऊ मला. मी गोळी बी घेऊन आराम करते. बरं मग वहिनी काय ठेवी त्या का जाऊ. काय ठेवायचं म्हणजे? चहा ग मला. चहा? अहो चहा काय, तुम्हाला ना 1 ग्लासभर पाणी सुद्धा देणार नाही. तुम्ही त्या लायकीचे नाहीये. होय. एकदम नालायक आहे तुम्ही, नालायक मी नालायक बिलायक ना आहे. माझी इज्जत वाटव काढ नको. मी त्या मापाचा माणूस नाही. हो इज्जतवान माणूस आहे, हो, इज्जतवान. लय इज्जतवान माणूस आहे मी तुम्ही. आजपर्यंत तू खूप इज्जत धरली, हो, हो, हो. खूप मर्यादा धरली. नाही तर मी तुला सोडलं नसतं. हो का? हा आता बघा करून काय बघता ते. तर काय बघा करू मग मी पण काय करू काय करणार आहे? काय करू शकते? काय करू शकते. काहीच करू शकत तुमच्यात नाही. किती हिंमत आहे दाखवा ना मला. किती मग करीन मी दाखवते ना मी माझी किती हिंमत. करीन माझं तुला काय किती ते. करीन काय? बोलणं आपल्या हिंमत आहे एवढी. मी पण दाखवते ना तुम्हाला. इतकं तू दाखव. मला करून दाखव मी तुला करून दाखव. चल, लाव पैसे चल लाव 5 रुपये. तुम्ही करून दाखवा पहिले. हा? हा? तुम्ही करून दाखवा ना पहिले, मग मी दाखवते ना करून. चल मी तुला करून दाखवतो. मध्ये काय जायचं, इतकं करून दाखवा बाहेर काय ते. हा? लोकांनी पाहिलं मग लोकांचं काय आहे इथं? काय असं काय करून दाखवणार तू तुम्ही? मला करून दाखव आणि मी तुला करून दाखवतो. हे बघा भाऊजी, असला फालतूपणा करू नका इथं बसून. तुम्हाला ना मी आपल्याला आता जे बोलले ना, माझ्या ते नाही बरोबर लागायचं बोलले. माझ्या नाही लागायचं मी काय करू शकतो. करून दाखवणार आहे ना तुम्ही? ठीक आहे चालतंय, बघते ना मी बी काय करून दाखवते. तर निघा इथून. कुठं निघा. वहिनी द्या ना ठेवा का आपली माणूस. शिरपत्राव द्या ना तू अहो तुम्हाला ना तू खरं सांगते जिरूनच मी. तू जिरूनच हो बघते ना कोण कुणाची जिरवत आहे. नालायक तू माणूस जिरून कुठला. दाखीन मी. ए जा. आधीच घरातले काम करून करून इथं डोकं फॅट झाले. पण हे असले ते डोकं लावायला मला. एकदम निव्वळ नालायक माणूस आहे. ते गणपतराव काय रे काय नाही वाले हात पाय दुखायला लागले आता. का नाही रे आता कान म्हणजे म्हाताराच झालोय कान. तर वयामान दुखत असेल तर का आता वय मग झालं. काय आणि त्यातले त्या जवान बायको केली आहे. लई कुठं काय होतं का नाही काय आता व्हायला काय मार्ग आहे काय. हात पाय जर कामच करते नाही. नाही तुझ्या बाई तुझी चूक नाही आणि त्या हात पायाची चूक नाही तिची चूक नाही. मग कोणाची? लोखंडाची. तुझ्या नोंदणीची सुद्धा चूक नाही. मग कोणाची? वयाची चूक आहे वयाची. त्याला पण ज्याला जो काही विलाज असेल ना तात्पुरता. पण नोंदणी अशी होती का? नोंदणी नाही होत. नाही बा. नाही हम्म. नाही तुला पायाला आहे माग गोळी जर तो गोळी घेतली ना तर तो पाय क्लिअर होते. खरं त्या पाय क्लिअर झाला तरी मग बाकीचा विलाज माझी करेल. माया काही नव्हती. हा, मला अशी त्या दिवशी ना इकडे गुडघ्यात चमकली घरी. हा. काही कॅलेंडर आहे ना त्याला दवाखान्यात गोळी आणली. हम्म. गोळी खाली गायची लगेच खटकन लावून गेली. खरं खटकन ते आहे. मग कुठं भेटते का तुझ्याकडे आहे? गोळी काय माग नाही एवढी हा, आहे तर 10 रुपयाचं पाकिट नाही 25 रुपयाचं पाकिट होतं. हा. दे हा. गोळी चांगली वाटते आहे ना? आता हाय का आता आपल्याला कळायचं का त्या गोळीमध्ये घुसून काय आहे? नाही का? आपल्या गुणाची मतलब बरं बरं. बरं का गोळी घे येऊ का मग. घरी गेल्यावर घेऊ ना. हा येतो वाटेल गार का द्यायचं बरं बरं बरं. येऊ का मग. हा हा. आता पाय गोळी घेतलं त्याला असा पावर येईन त्याला काय माहिती मी त्याला एनर्जीची गोळी दिली आणि आता तिची ना तिची चांगली ठोकीनच अशी ठोकीन ना तर ती मला माझी आई माझा म्हातारा नावताना नाही का म्हातारा त्याला कळणार सुद्धा नाही. आणि मग त्यांच्या बिलगा बिलगीत मी जातो आणि मग तिला टाळ्या वाजून हसतो. मग पाहिजे तिची कशी आग होती. चला तर ना येतो मला तुम्हाला का दोन कामावर पण बसली. हो आवरलेत ना. बसा. मला पाणी आणते का? पाहिले दुखायला लागलं. पाय दुखतो का? हा गोळी घेतो ना. ठीक आहे थांबा आणते पाणी. आण. घ्या. कसली गोळी घेताय? पाय दुखते म्हणून कसली गोळी घेते. आता त्याच्यासाठी घ्यायला. हम्म? घ्या.
किती पाणी पिताय? अगं ती अटकत अटकत जाते ना. बरोबर, द्या इकडं. काम आटोपलं सगळं? हा, आवरलंय सगळं. आता दुपार झाली, झोपायचं वेळ, म्हणजे झोपावं असं वाटत होतं, पण झोप पण काही येईना झाल्या, म्हणून बसले होते असं नजारा बघत. म्हणजे झोपही झाली? अहो, झोपायचं होतं मला, मग? कुठं झोपली मी, झोपच येईना. असं का? दिवसा कुठे झोपत असते माणसं? मग कधी झोपायचं असतंय? संध्याकाळी जेवण झाल्यावर, सगळे काम आटोपल्यावर. हा. तुमची कोणती तयारी चालू आहे आता? तुम्ही झोपणार आहे का? मला सांगताय रात्री झोपायचं असतं म्हणून. तुमचं काय चालू आहे? कोण नाही, मला गरम झाले म्हणून. कस काय गरमी होईल तुम्हाला? ती गोळी घेतली ना मी, अच्छा, आता गरम झालं. एवढी पावरची गोळी होती काय तुम्हाला एवढं गरम चढायला? गोळीच लय भारी. म्हणजे आता तुमचा पाय बी लगे झटक्यात नीट होणार आहे म्हणा की. पाय नीट झालाय का तिसरा पाय उभा राहतोय? म्हणजे म्हणजे काय बोलताय तुम्ही? चल घरात चल. कशाला? चलत खरं. आज झालं काय तुम्हाला अचानक असं? होतय. काय होतंय? चल. अहो पण मग झालं काय ते तर सांगा, काय अचानक असं? लहर आली. याच्या अगोदर त्रास कधी काही करत नाही तुम्ही, आणि बरं आज तुम्हाला सुचतंय. चल ना. कशाला पण? काय करणार आहे तुम्ही? मी काय करणार म्हणजे? बायकोला काय करतात? अरे देवा, आज बरं मूड आला तुमचा. बायकोला काय करतात? चल ना. काय तुम्ही चलना चलना लावलंय? ग बसा उग. हा, चलना चलना म्हणता नेहमीच तुमचं असंच असतं. आणि गेलं थंड, काहीच होत नाही तुमच्याकडून. आणि आज लागले लगे वरतोड करून चलना चलना. ऐक राहू ना, द्या. ऐक ना, ऐक ना. काय ऐकू तुमचं मी? तू चालतं खरं? हो, राहू द्या. आज पण माझा मूड खराब करणार तुम्ही. चल तर खरं घेऊन जाता मध्ये, आणि तुमची ना अशी पुंगी फुसवून जाती मध्ये. राहू द्या. चल ना. अरे बापरे, हा. आज जरा जास्तच. काय काय विषय काय आहे तुमचा? विषय आहे म्हणून तर. जरा गंभीर झालेलं दिसतंय मला. गंभीर झालेलं दिसतोय म्हणलं विषय. नाही नाही नाही, मग आज देव पावलाय मला. अरे बापरे. हा चल. काय चल अगं चल ना. अहो पण मग नको बाबा, दुपारच्या वेळेला नको असलं काही. रात्री बघू. अहो काय करताय तुम्ही? अहो ऐका ना तुम्ही. अहो ऐका तरी. काय करताय तुम्ही? काय? अहो नाही, सोडा बरं तुम्ही. नाही नाही, हे असलं दुपारच्या वेळेला जमत नाही बरं का. दुपारात चांगलं नको. नाही. अहो सोडा ना मला. नको, थांब ना. अहो सोडा बरं. तुम्हाला काय असलं, काय जोर चढलाय हो तुम्हाला आज? जोर चढला म्हणजे? मग काय? मग तू कशी म्हणत होती? कशी काय म्हणत तुम्ही? तुम्हाला तिथं गेलं का होत नाही, तिथं गेलं का पण मग होत नाही. खरंच तुम्हाला आज कसला जोर चढलाय बरं? ओ सोडा बरं मला तुम्ही. हे अगं थांब. नाही, सोडा तुम्ही. नाही, आज नाही. कसला जोर आला का? अगं अगं थांब ना. अजून एक वेळेस थांब थांब. अगं थांब. अहो, काय करता तुम्ही हे? ऐक ना, ऐक ना. काय ऐकू? फक्त अहो, नाही हो, बस झाला. माझं ऐक. नाही नको. अहो सोडा बरं. तू मला नाव ठेवते ना मग? हा मग. अहो अहो सोडा ना. काय करताय तुम्ही? अगं काय? मानलं मी तुम्हाला. सोडा बरं मला आता. तू गप. काय ग? सरका सोडा माझा हात. मला काय मत नाव ठेवते ना तू? कायम नाव ठेवते म्हणून तुम्ही आज माझी काही पूर्ण जिरवणार आहे का? गिरवीत नाही ग. मग काय करणार आहे? कमीत कमी तुझी इच्छा पुरी. हो राहू द्या. इच्छा पूर्ण करायला निघाली माझी. सोडा म्हणते. हा सोडा बरं. ऐक ऐक ना. अहो सोडा ना. थोडा वेळ फक्त. नाही नको, सोडा. थोडा वेळ. अगं दम. तू निश्चित बोलते काय का कवर आहे बी. ऐक. कळलं कळलं मला आता. राहू द्या. नाही कळलं अजून. हो सोडा. अगं काय करताय तुम्ही हे? एक झालं म्हणते ना. एकच. एकच दुपारची वेळ चालू आहे. काय करताय तुम्ही हे असं? काय नाही होत दुपारा. अहो, काय करताय तू तुम्ही? येत खरं ना. अहो सोडा मला. थांब. मला काही वाटतं का हो? अगं थांब. अहो सोडा ना. अगं थांब ना. अहो सोडा मला. तुम्ही काय करताय हे? एवढा कसला जोर आलाय तुम्हाला? सोडा बरं. जोर आलं मग त्यात काय विशेष? अहो त्यात काय विषय म्हणजे? तुम्ही काय करताय हे? सरका बरं. अहो सोडा ना. अरे तू काय नव्या नवरी सारखी करते? अहो सोडा. नको. अगं ऐक ना, ऐक ना. सोडा बरं. नाही 2 मिनिट. का ग? तू काय? का सोडा नको मला. नको म्हणते? का नको नको म्हणती म्हणजे? मग? हा? तुम्हाला काय वाटतं का हो? काय मला वाटतं? एक सांगा तुम्ही. तुमचे एवढे पाय आणि ते दुखत होते, तुम्ही सगळे अख्खे गळून गेले होते, तुम्ही आजपर्यंत मला एवढं कधी हात लावला नाही. लग्नाच्या टायमाला सुद्धा तुम्ही एवढं 5-6 वेळा मारला नाही.
आज कस काय एवढं? हा आज आहे ना श्रीपतरावने गोळी दिली मला. दुखत होता पाय, तो पाय तर गेला कुणीकडे. कुणी दिली म्हणले तुम्ही? श्रीपत. त्या भामट्याने गोळी दिली तुम्हाला? अगं पण मला पावर आला ना. अरे बापरे. आता फक्त एकच वेळ. नाही नाही नाही, मला आत्ता समजलं. सोडा तुम्ही मला, हे बघ, सोडा माझा हात. ओ, सोडा ना माझा हात. आतमध्ये गेल्यावर काय छी, कसं नालायक थंडगार माणूस. वाटतं. चला ठिकाणी आतमध्ये गेल्या. ओ तोंड बंद करा तुमचे. हा नाही, एकतर नालायकपणा करता तुम्ही इथं आणि परत भामटेपणा करायला आली काही माझ्या समोर. कोणती बाय धरली सांगा, आजपर्यंत कोणती बाय धरली? आता आम्ही पाहिलेच नाही म्हणजे तर. कस काय नालायक होती? मी नालायक आहे का? हो आहे, कोण आहेच तुम्ही कोण नालायक. मध्ये नालायक हा? आहे? काय केलं तुम्ही आज? काय केलं? काय केलं काय तुम्ही? माहित नाही तुम्हाला तुम्ही काय केलं ते? मी कुठं काय केलं? म्या कुठं काय केलं सांगा बरं. काय? यांनी काय केलं तुमच्या सोबत आज? काहीच नाही कुठं केलं. भेटले होते तुम्हाला ते? अगं मी तिला पारावर बसेल होतो ना, तिकून आलो तर पाय दुखत होता. वहिनी कस काय जिरली आज मग? बघा बघा, घ्या ह्यांच्याकडून आणखीन उपचार. कसला बोलतोय तो माणूस. म्हणून म्हणते एक नंबरचा नालायक माणूस. म्हणजे जिरवली म्हणजे काय? म्हणजे काय तुम्हाला माहित नाही आता काय केलं तुम्ही? अगं मी केलं, अजून करायचंय. अजून करायचे? हा, मग हो. हे- निघा तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर जा. तू माझं ऐक. काय ऐकू? जिरवली म्हणजे काही बोलणं व्हायला का तुमचं? अहो माझ्यासोबत आधी येऊन ना झक मारून गेलाय, बोलून गेलाय. काय म्हणजे? काय बोलून गेलाय मला माहित नाही. मला काय आणि माहिती? त्याच्यात तुम्हाला परत का दिलं तुम्ही यांच्याकडे? ती काय दिलं तर तुम्ही ह्याला? त्याला गुड घेतो का तुम्ही? गोळी दिली. कसली गोळी दिली ती? हा? कसली दिली ती? एनर्जीची. हो एनर्जीची गोळी दिली ती ना. चांगली एनर्जी चढवून ठेवली माझ्या नवऱ्याला. आणि इथं सांगलाय मला आणखीन कशी जिरवली. हा चल काय? चल गप्पा बसा तुम्ही. ये अजून फक्त काय काय फक्त एकदा? एकदा. मी काय म्हणतो गणपतराव, हा अजून 5 बऱ्या करा. हा, नाही मला अजून एक वेळ. हा का? मध्ये गेलं ना तुम्हाला थंडगारच वाटलं पाहिजे. अच्छा, ते गाणं म्हणजे काय? इथं तुम्ही शिकवायला आले का? थंडगार, कसं थंडगार वाटतंय तुला. चल चल ग, चल चल. हो सोडा म्हणलं ना मला. वहिनी जा, त्याचं नका मुडगा. आतापर्यंत ना तुम्ही खूप केलं, कळलं ना? नाही ना, तू हात मोडते का माझा? मोडते का म्हणजे? चल. जा. हे सांगताय ना तुम्हाला आणखीन 5 वेळा करा म्हणून? गणपतराव, जा. तुम्ही जा यांच्यासोबत. गणपतराव, घरी आपण 10 बऱ्या करतो रोज. पाय बरं. बघा आणि तू 4 वेळेसच थकली. नाही 5 झाले. 4 वेळा केलं तुम्ही. 5 बरं मी काय आता किती बरं झालं? 5. माझं 4 बऱ्या करून टाका. मी 9. हो का? 9 ठीक आहे, 4 वेळा करायचंय ना. चला चला ना, अजून 4-5 वेळा करा. चला. काय अहो, चला, चला, मामा चला, काय चला, समजली? चला. मा काय चला ना, समजली? अजून 4-5 वेळा मा करायचं. काय अगं समजली? तू नको. चल चल. सोडा मला. कसं? हो, सोडा म्हणलं ना. एक वेळ. काय? अहो, सोडा ना मला. नाही ना. काय नाही ना. तुम्ही त्या शिरपतरावचं ऐकून असले धंदे करताय का? हा कसली गोळी घेतली हो तुम्ही ती? अहो सोडा ना, काय करताय तुम्ही? अरे काय करता म्हणजे जे करायचं तेच करतो ना. गप. अहो सोडा बरं तुम्ही. थांब. सोडा, तुमचं खूप झालं आता हे. नाही सहन थांब ना, थांब ना. करायचं. काय थांब ना सारखा बरं. अगं अगं 2 मिनिटं तर खरं. अगं थांब ना. दम दम. अरे बापरे. लाज वाटते का तुम्हाला? बाहेर येऊन लावताय. हा लोकांना दाखवतात काय काय केलं माझ्यात, किती ताकद आहे दाखवायला. काय करताय? अरे बापरे. गरम झालं. पाय दुखायला लागला. हा लागला का दुखायला पाय? कस काय दुखायला लागला पाय? आत्ता ना हा आणखी 4 गोळ्या घेऊन येतो. 4 गोळ्या घेऊन येतो? कशाच्या 4 गोळ्या घेऊन येतो? कोण दिलं तुम्हाला ती गोळ्या? हा? मेडिकल मध्ये लेबल आहे ना. कुणी दिलं गोळ्या तुम्हाला त्या? त्या शिरपतरावानं दिलत्या. शिरपतरावने दिलत्या ना. तुम्हाला माहितीये का त्याचं काय आहे ते? काय? अहो तो घरी आलता. हा माझ्यासोबत नाही तसलं डोकं लावून गेला. आणि तो काय बोलला माहितीये का? आता बघ तुझी कशी जिरवतो, असं तसं किती घाण घाण बोलून गेलाय तो माझ्यासोबत. माहितीये? हा मला सांगतो तुझ्या नवऱ्यामध्ये दम नाहीये, असं नाहीये तसं नाही. आणि असलं गोळ्या देऊन तुम्हाला अहो मारून घालेल तुम्हाला त्याने एक दिवस. असं काही पण घेत नका जाऊ त्याच्याकडून. अहो तुम्हाला माहितीये का? हा काय? तो शिरपतराव, शिरपत म्हणतात म्हणे त्याला, आपल्या घरी आला होता. हा नाही तसलं बोलून गेलाय मला. तुला डायरेक्ट तो काय म्हणत होता मला माहितीये का? तुझा नवरा मेल्यावर तू मलाच बोलवशील. हा डायरेक्ट मला चान्स मागत होता हो तो. मग काय डायरेक्ट मला म्हणतो तुम्ही ना माझ्याकडून ना खुशी करून घ्या आणि माझ्यासोबत ना मज्जा करा. असल्या गोष्टी बोलून गेला तो मला डायरेक्ट. मी नाही नाही म्हणाले त्याला तर डायरेक्ट तो मला काय बोलला माहितीये का? बघा आता वहिनी मी तुमची कशी जिरवतो. हा
कशी जिरवणार आहे तो माझी? एवढं बेकार बेकार बोलून गेला तो मला. आणि मग तुम्हाला ही असली पॉवरची गोळी देऊन हं. जिरवायला सांगितली माझी, आणि केलं तुम्ही माझे हाल. अगं त्याच्यात काय हाल आहेत? त्याच्यात काय हाल आहेत म्हणजे? हं? माझी तृप्ती होते, तुझी हाल तू जाणते, आणि माझ्या मनाला समाधान वाटतं याचं काय? अहो पण असल्या गोळ्या बिळ्या घेऊन मरून जाचाल ना. हा, पण मग तुला बी बरं वाटतंय? छी, मला काय बरं नाही वाटत. कस काय? कस काय म्हणजे? एवढं तुम्ही एकाच दमामध्ये 5-6 वेळा जर करचाल तर कस काय बरं वाटन हो? मग त्याच्यात काय विशेष? त्याच्यात काय विशेष म्हणजे? हं? शेवटी माणसंच आहे ना आपण, हो, माणसंच आहे ना आपण. जनावरच नाही ना. हं? हं? त्यात काय मजा? मी आता फक्त आणखी 4 गोळ्या घेऊन येतो मेडिकलवर. काय? अजून गोळ्या पाहिजे ना ग? अरे बापरे, अजून 4 गोळ्या पाहिजे का तुम्हाला? म्हणजे खुशी, तुला एकदम खुश ठेवील. मला खुश ठेवायची काही गरज नाही. मग तू कशी काय म्हणत होती? काय म्हणत होते मी तुम्हाला? हं? तो शिरपतरावच म्हणत होता मला डायरेक्ट, तुझ्या नवऱ्यामध्ये काही दम नाहीये, माझा दम बघ, माझा दम. तूही म्हणली होती हा. यावर. काय? अहो आपलं घरातल्या घरात चाललं असेल, पण तो सुद्धा तसं म्हणून गेला ना तुम्हाला. मग तुम्ही न गोळी खाता दम दाखवा ना तुमचा. तो मला दम दाखवत होता. मी कनी हा. मला गोळ्यात घेऊन येतो. काय? 2-3 गोळ्या घेऊन येतो फक्त, जास्त नाही, 4. अरे बापरे, म्हणजे आता तर माझं काही खरंच नाहीये. आत्ताच माझे एवढे हाल केले ह्या माणसानं, अजून 4 गोळ्या घेऊन येऊन माझं काय हाल करेल ना, काहीच सांगता येणार नाही. मी काय करते, बॅग भरून ना पटकन माहेरी निघून जाते. नकोच बला ही मला. नको. पाटील सोडा बरं का. पाटील सोडा म्हणते. हा, पाटील सोडा मला. सुनबाई, बोला ना. आता डिकीचा बार झाला आपल्या. हा, आता पाण्याचं काय करायचं? आता 15 दिवस तर काही डिकी बसत नाही, आणि डीपी जर नाही बसली तर आपलं पीक जळायची पाळी. काय करावं? अहो तर मग बघा ना, आपल्या म्हणजे गावामध्ये भरपूर असं पाटलासारखे लोक आहेत ना, कोणाकडून तरी मदत भेटत असेल तर बघा मग. तो शिरपतराव पाणी देत असतो बहुतेक लोकांना. हा हा पाटील नाही का? हा 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 हा. हा, देतोय. हो का? पण आपल्याला देतो का नाही हा एक प्रश्न आहे. अं, पण जाऊन विनंती करतो. ठीक आहे, चालतंय. आता तुम्ही तर म्हणता ना प्रत्येकाला देतो म्हणून, मग आपल्याला का नाही देणार? एकदा प्रेमाने बोलून बघा त्याला, हम्म. आणि घेऊन टाका मग. हा हात पाय पडो, जर दिलं पाणी तर चांगलं होईल ना. हा ठीक आहे, चालतंय. मग एक काम करा, तुम्ही इथंच टाइमपास नका करू थांबून. तुम्ही ना दुसरं कोणी जाऊन पाणी मागण्याच्या अगोदर आपलीच बाजी लागली पाहिजे, है की नाही? हो मग बरोबर. तुम्ही काय करा, जा पाटलाकडे आणि त्यांना थोडस प्रेमाने बोला, आणि बघा मग काय होतंय का. आणि लवकर या येताना वापस घरी. बरं, चालेल चालेल. ठीक आहे, चालतंय. या मी मग त्याची लवकर. विनंती करतो हात जोडून, हो हो या. आणि पाणी मागतो फक्त. हं? हो हो. तसं बी खरंच आपल्या शेताला ना पाणी खूप कमी पडायला लागलंय. आता काय होतं काय माहिती. हा पाटलानं जर पाणी दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. बघू आता काय होतंय. आता किती वाजले? 10 वाजले तरी लोक येणार अजून कामाला. फोन तरी करून पाहतो एखाद्याला. पाटील राम राम. हॅलो. ओ पाटील. हा, किती वाजता ते काम? हवा का का तुमचा? पैसे एक दिवस थांबा का? हप्ता झाली राम राम म्हणलं. थांबा. पैसे 1 मिनिट तरी थांबा का? रविवार दिवशी बंद करून टाकी, बंद करून. बरं बरं, या लवकर या. राम राम पाटील. राम राम. हा, ऐकलं ना. ऐकलं ना? राम राम नाही घेतला. हं? बरं, माझं एक काम होतं. काय? शेवटचं पाणी आहे पिकाला, तर तेवढं 1 दिवस पाणी द्या आम्हाला. रात्री बार झाला ना डीपीवर, तेवढं हा, काम. आवाज आला रात्री. हं? रात्री मोठा आवाज आला. हो. हे पाहता, पाणी आम्हालाच नाही ना पुरत. आता एवढं आमचे तांबटे एवढ्याला सगळं आम्हालाच खूप बरं नाही ना. अहो 1 दिवस तर द्या. एका पाणी वाचून अख्खं पीक जाणार आहे आमचं. अहो त्याला मी काय करू सांगा बरं. पण मग तुमच्याकडे बोर आहे, नाही, आता बोरला पाणी नाही राहिलं. पाणी पार उपास. शेततळ आहे. नाही नाही, हाय पण शेततळ्यातलं बी नाही ना. ते थोडं पार ते खाली गेले शेततळे. असं नका करू. नाही हो? हं? पाणी आम्हाला पूर्ण नाही राहिलं आता. अहो पाटील, आम्हाला कल्पना आहे तुम्ही पाणी देतात लोकांना. नाही नाही, असलो देतो ना. हं? असलो कोण नाही म्हणत, पण नसलो. अहो
आमच्या सारख्याला नाही देणार तुम्ही. हाय गाई नका करू. एक पाणी वाचून पीक जाणार आहे आमचं. मी काय करू त्याला? मी काय करू? मग नाही का देणार पाणी? नाही नाही, पाणीच नाही शिल्लक. अहो पाटील, तुम्ही किती बायांच्या जमिनी वल्ल्या केल्या याची कल्पना आम्हाला आहे. तुम्ही नका ज्ञान शिकव. हा? तुम्ही नका ज्ञान नाही शिकवू. ज्ञान नाही शिकवीत, हा. पण आम्हाला माहित आहे म्हणूनच आम्ही आलो ना. हा. हा मग मग त्यांना पाणी दिलं आम्हाला माहितच आहे ना. मी काय म्हणतो, हा तुझा विषय नाही रे, तुझा नको डोकं खाऊ. मग नाही का? माणसं आहे ना तिथे मा तिकडे डोकं आवडत नाही. काय सकाळी सकाळी डोकं खातो. लिख. मग नाही का देणार? नाही 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 भेटत जाय. नका देऊ जा. निस्कानी डोकं खाते चाली हिची जमीन ओली केली, तिची जमीन, याला काय का मग उद्योग करायचं काम आहे. मी कोणची हो करू नाही तर ना करू, माझा मानाचा विषय. निस्काने डोकं लावत बसायची यायला कधी सकाळी सकाळी डोक्याची माय खाली आणा. शेतामध्ये तर पाण्याचा आता थेंब पण नाहीये. पाटील, बरं झालं तुम्ही इथंच भेटलात मला. मी तुमच्याकडेच येत होते बघा. काय रे? अहो आता काय सांगू तुम्हाला, तर माहितीच आहे आमच्या शेतामध्ये ना पाण्याचा थेंब सुद्धा नाही बघा. आणि ते अचानकच काय झालं काय माहिती, रात्री लाईट पण गेली आहे, पाणीच नाही बघा आमच्या शेतामध्ये. तर मी म्हणत होते थोडीशी मदत केली तर बरं होईल हो. मध्ये तिचा विषय सोडून दिलाय ना जवळजवळ आता 90%. हा, दुसऱ्यांसाठी दिला असेल तुम्ही मदतीचा विषय सोडून, पण मग आमच्यासाठी पण नाही करू शकत का तुम्ही एवढं? मदत काय जावी होती? देऊ का 4-5 रुपये देऊ टाकू? काय पाटील तुम्ही पण, मग पैशाची मदत नाही पाहिजे हो. हे बघा आता शेताला लास्ट पाणी द्यायचंय, आणि ते जर नाही भेटलं ना पीक सगळं सुकून जाईल आमचं आणि वाळून पण जाऊ शकतं. त्याच्यामुळे मग थोडस पाण्याची मदत केली असती तर जमलं असतं बघा. तुला सांग का खरंच, हा. पाणी दिले असतं मी, पण पाणी आहे ना नेमक्या बाय मी ठेकेला भरपूर पाणी दिलं, खूप पाणी दिलं, बकुळला दिलं, गजरीला दिलं, शांतीला दिलं. बरं पाणी माझं वाटल्यावर जा सुटलं, वाटल्यावारी. घरच्या शेतीला मला पाणी पुराणा. अहो पण पाटील मग तुम्ही थोडा विचार करायचा ना दुसऱ्यांना एवढ्या जणांना पाणी द्यायला. घरची जमीन माझी कुडी पडत चालली, कुडी एकदम ठाक. बरं पाटील ऐका ना, एकदाच द्या हो पाणी. काय तुम्हाला काही बार बार मागत बसणार नाही आम्ही, फक्त एकदा मदत करा पाण्याची बस. पाणी ना मला पाहावं लागेल. अ, पाणी येतं का नाही शिल्लक का असं? हो का? बघा ना मग एकदा चेक करून, कारण ना तुम्हाला सांगते माझ्या शेतासाठी ना खूप म्हणजे खूप पाण्याची गरज आहे बघा. किती जाऊन पाणी भरेल नाही त्याला? आता तेवढं तर काही सांगता येणार नाही पाटील, पण मग तुमच्याकडून एकदा मदत तेवढं पाहिजे. ध्यानात नाही का? ध्यानात तर नाहीये, पण मग जाऊ द्या ना, त्या चौकशी सोडून द्या ना ध्यानातच तुम्ही. राहिलं पाहिजे माणसाला. कधी पाणी भरलं ते पार माणसाला एवढं खायचं कळत आणि ते कळत नाही का? आता मी ठेकेला पाणी दिलं ना, हा. तिची जमीन कोरडी झाली का मला फोन करते, हो मला पाण्याची आवश्यकता आहे, जातो हो पाणी का? देतो. तुम्ही त्यांना पाणी देता आणि माझ्यासाठी एवढं चौकशी करताय तुम्ही. मग मला पण आता मी तुमच्याकडून मदत मागते ना, एकदाच पाणी द्या म्हणून. क्षेत्र केवढं क्षेत्र केवढं आहे भरपूर मोठं आहे, हम्म. होईल तितकं देऊ शकता तुम्ही पाणी, असं काही नाही, पण थोडीफार पाण्याची मदत करा बस. आता ते मला थोडं विचार करावा लागेल त्या गोष्टी. काय पाटील तुम्ही पण आता एका आणि एक आहे, पाणी द्यायचे मी पैसे नाही घेत कोणाकडून, फ्री पाणी देतो, फ्री. मग तर चांगलीच गोष्ट आहे ना. मग माझं तर खूप चांगलं झालं म्हणायचं. मग चला ना एकदा तुमचं काय ते मोटर कुठं आहे काय नाही ते चालू करा आणि एकदा शेतात पाणी सोडा ना आमच्या. पण मग त्याला पाईप लागेल ना, पाईप. हो का? मग बघा ना तुमचं पाईप वगैरे असेल ना, येईल ना तुमच्या शेताला. शेतात वा वा वा, पाटलं का पाईप नाही मग कोणाला पाईप राहणार आहे? हा, खूप बरोबर. लांब पाईप आहे पाटलाचा. हो का? हो, खूप मोठा मग पाईप आहे. आमच्या शेतापर्यंत देऊ शकतो ना, आमच्या शेतापर्यंत देऊ डायरेक्ट पर मध्ये जाऊ शकतो, शकतो. बरं मग ठीक. निम्यावर जाऊ शकतो सहजासहजी. मग कधी देता पाणी? पण मग तो घेऊन या ना पाईप. कुठून घेऊन यायचं आता? इकडे मग कमेंट टाकेली. हो का? मी घेऊन येऊ का? हो, ठीक आहे. चल मी गावसून देतो तुला, मी सांगतो बांधावरून, तू घेऊन ये. हा ठीक आहे, मला दाखवा, मी घेते. पाईप लय लांब आहे. बघू ना आता, मला झेपलं तर मी घेऊन येते. इकून जर सोडला ना, कम से कम पार तुमच्या निम्यावर पुढे लिगन. हो का? हा हा, एकच 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 आहे, त्याला जॉईन नाही राहते. ठीक आहे, चला ना मला दाखवा कुठे आहे, आपण घेऊन येऊया. चल. हा चला. पाटील, किती लांब आहे हो इथून? इकडे इकडे जवळ जाऊ, एकच मिनिट इकडे थांब. अहो पाटील पाटील, हा, अहो काय तुम्ही पाईप बी कुठल्या अडचणीत ठेवलाय काय माहिती, मला दिसणं झालं. या बरं तुम्ही एकदा मध्ये. बरं बरं, आलं की चालू.
सापडला का नाही? अहो कसलं पाईप सापडतंय? कोणत्या कोपच्यात घालून ठेवलाय काय माहिती तुम्ही पाईप? कॉपच्यातच राहतो पाई. हा का? मोकळा नाही ठेवला. मोकळा जर ठेवला ना हा. ती ठकीन त्या बोकळीन ते ना इतक्या पाईपाला वायतात त्याच्यामध्ये का माप नाही परत. हो का? हम्म. मग चला ना लवकर ह्या मक्कातून बाहेर आहो. ते मला लवकर कोणत्या साईडला दाखवा पाईप, मी घेऊन लगेच बाहेर पडते. नाही नाही जाऊ ना थोडा वेळ लागेलच त्या पाईप गावसायला याला. त्याला पाईप तयार व्हायला लागत होतो. म्हणजे त्याला ते पुसावं लागत होतं ना गाळ गोळ असं एवढं सहज सजी नाही ना. पाटील ते पाईप ना बाहेर काढू आपण आणि मग त्याला साफ करून घेऊ. इथं मध्ये अडचणीत कुठे साफ करता? नाही तर आहेच ना. करू आता काही टेन्शन नाही. ठीक आहे चला ना लवकर. आता आहे ना कुठलं टेन्शन घ्यायचं नाही. तुझं वावर मी वल्ल करणार म्हणजे 100% करणार. वावर एवढं सुद्धा कोड राहणार नाही. तू आहे ना पाटलाची खुश होशील ना. माझी पाटील माझं रोज वावर वल्ल करायचं. हो का? नाही पाटील रोज तर वावर. रोज रोज वावर वल्ल करायचं. अहो पाटील हात सोडा ना माझा. पाटील माझा हात सोडा म्हणते तुम्हाला. धरलेला हात सुटत नसतो आपल्या हातून. अहो म्हणजे हे काय करताय तुम्ही असं? धरलेला हात मी सोडित एकूण धरीत नाही. धरलेला कधी सोडित नाही. अहो पाटील पण मी तुम्हाला हात धरायला सांगितलंय का? वावर वल्ल करायचं ना. हो पण मग हात धरून कुठे? पाटील दुखतोय माझा हात. हात सोडा धरावाच लागत म्हणतेय. तो कॅटिंगला वावर वल्ल करायला. पाटील मी हात सोडा म्हणते तुम्हाला. नाही सुटू शकत. म्हणजे तुम्ही पाण्याच्या बदल्यात माझा हात धरून सोडा हात तुम्ही. बाय ठेकीला बकोळीला सगळे याच मापामध्ये ना पाणी पुरवेले ना. हे बघा पाटील तुम्ही ना सगळ्यांना ह्याच मापात पाणी दिलं असेल पण मी त्या लायकीची नाही. हा तू ना हा मोकडा आहे ना हा मोकडा हा सारखं डोळ्यापुढे फिरत होता किती दिवसापासून. माझ्या तावडी सापडन आज शिकार. माझ्या तावडी सापडल्या सुटी नाही. वाघाच्या तावडी शेळी सापडली परत जात नाही ती परत. वाघ खातोच. पाटील हे बघा वाघ खात असेल पण खाणाऱ्या ना बायका वेगळ्या असतील. मी त्यातली नाहीये. तुम्ही हात सोडा माझा. पाटलाचा हात सुटतो मग एवढं सोपं आहे का? पाटील माझा हात सोडा म्हणते ना. फार हात दुखतोय माझा. मग वळवळ कशाला करते? मग तुम्ही हात सोडा ना माझा. सुटू शकत नाही. पाटलांना पाणी दिल्याशिवाय तुझं वावर वले झाल्याशिवाय हात सुटणार नाही. हे बघा पाटील मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या निर्लज्ज विचारांचे असताल म्हणून. मला वाटलं नव्हतं तुम्ही अशा असाल म्हणून. वळवळ बंद कर. तू किती वळवळ केली आरडा वडा केला तुला सुट्टी नाही आता एवढी. बरं पाटील माझा एकदा हात सोडा. नाही तुम्हाला काय बोलायचंय ना ते हात सोडून बोला. काय म्हणते? काय म्हणते म्हणजे एवढी कशी लाज आहे की नाही हो तुम्हाला थोडीशी? पाटील आहे ना तुम्ही ह्या गावचे. तू रोज मळ्यात मी झाली ना चार सारखा पाटला डोळ्यापुढे फिरत होता. कधी माझ्या तावडी सापडन पण आज सापडलीच का? सापडलीच का नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मी तुमच्या तावडीत सापडली म्हणून का तुमचं काही मन जे विचार करते ते होईल असं वाटतं का तुम्हाला? होणार 100%. होईल ना. 100%. मी होऊ दिलं तरच ना. बळजबरीने करेन मी. हा बळजबरीने करायला मी काही काय रिकामी पडली काय तुमच्या समोर? तू काय करू शकते? काय करू काय शकते? करू शकते म्हणजे मी काय पळून जाऊ शकत नाही का इथून? तुम्हाला काय वाटलं मी काही अशी हलकी फुलकी दिसली काय तुम्हाला? म्हणजे पळून जायला काय पाटील का तुला काय हे समजायची काय? अंडपांड समजायची काय? आजपर्यंत त्याच्या पाटलाच्या तावडी सापडली एकच सुटली नाही. हो का? हो. त्या असतील मग तुमच्या मापातल्या. मी नाहीये. आणि का हो पाटील मी माझ्या सासऱ्याला इथं तुमच्याकडे पाणी घेण्यासाठी म्हणजे शेतात देण्यासाठी पाठवलं होतं. आले नाही का तुमच्याकडे? नाही आले नाही आले ना. बरोबर आहे. ते का नाही आले ना तुमच्या ह्याच पद्धतीमुळे नसेल आले. त्यांना माहिती असेल तुमचं काय विषय आहे काय नाही. वावर करायचं काही नका वावर वल्ल करू माझं. मला नाही लागत वावर बिवर वल्ल. जेवढ्या नको. पाटील सोडा बरं का. पाटील सोडा म्हणते. हा पाटील सोडा मला. पाटील सोडा म्हणते मला. पाटील सोडा. पाटील तुम्ही ना अशी जबरदस्ती कराल म्हणून माहित नव्हतं तुम्हाला. सोडा म्हणते पाटील. तुला पाणी लागत होतं ना? घे पाणी. पाटील घे पाटील पाणी. सोडा म्हणते मला. पाटील पाटील सोडा म्हणते. तुला पाणी लागत होतं ना? मला काही पाणी पण नाही लागत. मला सोडा बरं तुम्ही. झालं का वल्ल? झालं का वल्ल सोडा सगळं? पाटील. झालं वल्ल? पाटील काय झालं सुनबाई रडायला? अहो, मी त्या पाटलाकडे गेले होते. कशाला? काय नाही तुम्हालाच बघत बघत आलते. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का पाटलाकडे जा म्हणून? मग तुम्ही लवकर घरी नाही आले म्हणून मी असं तुम्हाला बघत बघत ते पाटील दिसला म्हणून त्याला बोलत थांबले तिथं. अरे बाबा मी गेलतो त्याच्याकडं तर पाणी मागायला तर नाही म्हणून सांगितलं मग मी आलो. तू का रडते पण?
पण मला तर तो बोलला ठीक आहे मी पाणी देतो तुम्हाला. मग? पाणी देतो म्हणून मला मक्काच्या शेतामध्ये घेऊन गेला तो. मक्काच्या शेतात घेऊन जाऊन मला त्याने जबरदस्ती केली माझ्यावर आणि मला खाली पण पाडलं त्याने. नाही तसले कांड केले माझ्यासोबत त्यांनी. निर्लज्ज माणूस होतो एक नंबरचा. मी त्याला चांगलं समजलं होतं माहितीये का. बरं मग पुढं मी काय? काय म्हणते हा असला पाटील ना आपल्या गावात नसायलाच पाहिजे. इतका घाणेरडा माणूस आहे ना तो. मला पण म्हणतो की माझी नजर ना तुझ्यावर लय दिवसाची होती म्हणे. म्हणजे बघा किती घाणेरडा माणूस आहे तो. माझ्यावर किती दिवसापासून नजर ठेवलेला होता आणि आज त्याने पूर्ण करून पण घेतलं. मी काय म्हणते त्याला ना ह्या गावात ठेवायची गरजच नाहीये. अशा माणसाला ना राहणं नकोच ह्या गावामध्ये. मला त्याच्यावर गुन्हा दाखल करायचंय आणि पोलीस स्टेशन कुठे मला दाखवा. मी त्याच्यावर केसच टाकणार आहे आज. चालेल चला मग लवकर. आपण आहे ना त्याशिवाय पर्यायच नाही मग. मग काय हो अशी लोक नको असल्या गावामध्ये. नकोच आहे फालतू लोकं. गावामध्ये. त्यानं जेवढे गुन्हे केले असतील ना तेवढ्यांचा आज फैसला पोलीस स्टेशनला करून टाकू. हा चला मग. हो अगं मी काय म्हणतो हा बोला ना. आता माल भरपूर निघालेला आहे. हो आता व्यापारी किती वेळेस किती वेळात येतो हे आपल्याला अंदाज पाहिला पाहिजे. हो का. व्यापारी आला का देऊन टाकू. हा चालतंय ना. पण तुम्ही काही पैशाबद्दल काही बोलली की नाही त्याला. कसं देणार काय नाही कसं काही झालंय का बोलणं तुमचं. नाही करून घेऊ ना बोलणं. अच्छा म्हणजे इथं आल्यावर बोलणं करणार आहे का हो हो तुमचं? इथं आल्यावर विचारून घेऊ त्याला माल कुठल्या भावात परवडतोय. हा हा हा. पैशाचं मला काही जास्त उमजत नाही. म्हणून मी शिकलेली बायको केली. हा बरं तुम्ही काहीच काळजी करू नका. तर व्यापारी आला ना तर मी त्याच्यासोबत सगळ्या काही गोष्टी बोलणं करून घेते. हो. कसं आहे काय नाही सगळं पैशाचा हिशोब मी करून घेते. आणि भाव सुद्धा तूच ठरव. हा तेच ना. हा सगळं मी करून घेते त्यांच्याकडून. कारण- फक्त आता ते लवकर यायला पाहिजे. तो इथे किती वेळ त्यांची वाट बघत थांबणार आपण. येतील 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 त्यांना बोलवलेलं मी फोन करून बोलवलेले हो का. येतील. ठीक आहे चालते. आणखीन काही आपल्या शेतातला माल निघणार आहे का आणखी. हो हो माल चालूच आहे अजून. तर गणपतराव तुम्हीच का? हो 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 आम्ही हा भेटले आता मला पैसे येले. तुमचे तांबटे का? हो आमचे आहेत. थोडा मॅडमच मला झालं. का बरं मालाला काय नाव ठेवता. निवड आहेच ना हो त्याच्यात. अहो पण कसं काय? हे बा थोडंफार राहणारच आहे. बाई निवडच आहे ना. नाही नाही अहो, मग आता आता हे थोडंफार size राहणार. थोडीशी- 2 नंबर राहणारच. तुमचं म्हणणं खरे पण आम्हाला हा 2 नंबर मध्ये वापरायला लागतो. हो हो बरं तुम्ही व्यापारी आहे ना. हो व्यापारीच ना. हो 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 बरं मग ती गावात गाडी तुमचीच भरते हो वाटतं. हो आपले 12 टायर गाडी नाही बरेच गावात. असं ना. बरं मग आता हे माल व्यवस्थित आहे ना. हाय थोडा मॅडम आहे. हो मॅडम मग 2 नंबर राहतो थोडाफार. त्याच्यात निवड करावं लागेल. निवड करून घ्या आणि व्यवस्थित भाव ठरवा. नाही भाऊ आता जो चालू तो चालूच आहे आपला कंटिन्यू. असं का. 25 रुपये लावला किलो आज. हो का. 30 रुपये होता ना. नाही पण तू त्याला असं माल म्हणजे मोठं माल असतं तर घेऊ 30 रुपयाला. असं 30 रुपयाने घेऊ हम्म. आणि हा बारीक आहे ना 20 रुपयाने लावून टाकू. असं अहो पण मी काय म्हणते निवड करून घेऊच नका ना. कारण आमचा माल निवड करून घेण्यासारखा नाहीच आहे ना. नाही चालत बाई तसं. अहो तुम्ही ते छोटे जे आता निवडले ना. तुमच्या मुलगीला जरा मुलगी नाही हो मंडळी माझी. मंडळी हो यावं. आणि तुम्हाला माहित नाही का आपल्याकडे पैशाला काही कमी आहे. हा नाही आता तुमचे किती पैसे मला काय माहिती. आणि नाही नाही कमीच नाहीये. मग ठीक आहे. पैसे देऊन बायको मंडळी करून का घेते. तुमची? हो मंडळी माझी. वा वा तुम्ही यावं. मग आता योगा योग आहे तो. हा सोबत नाही पडतो मला ते. हे बा शोभत वयामानानं- माझ्या वयाला नाही शोभत. माझ्या वैशिष्ट्याला आणि वैभवाला शोभत. हा ठीक आहे. कारण आपल्याकडे भरपूर आहे. बरं मी काय होतो तेवढं वेळ कमी तुम्ही सांगा कन्फर्म भाऊ सांग काय तुमचं. मला मोर 2-3 ठिकाणी माल पाहायला बोलवलं. असं का. तर सांग तू. बरं मी काय म्हणते आता तुम्हाला तर निवड करायची गरज नाही. निवड करून घेऊच नका तुम्ही. डायरेक्ट आपण भाव करून टाकूया है की नाही. 600 रुपये कॅरेटने सगळा माल तुम्ही घेऊन जाऊ शकता. लय वाटतं 600 रुपये. काय नाही लय होती. कशाचे लय होते. आम्हाला परवडला पाहिजे ना. आता आमचा माल लांब जातो. परवडते तुम्हाला. एकदम चांगला माल आहे आपला. किडका नाही काहीच नाही. एकदम ओके आणि तू- प्लेन आहेत पूर्ण. बेंगलोर जाता ना. दिल्ली दिल्ली. आपली गाडी दिल्ली चालू आहे. आणि पैशाचं कसं. पैसे तुम्ही रोख म्हणे तू रोख. पैसे काय अडचण हो हो रोख पण आहे बा. त्या नोटामध्ये मला काही समजत नाही जास्त. आहे ना. तुमची मंडळ आहे ना. हा मंडळी आहे. हिलत येत असतं ना. हो मला सगळं तेव्हा काही तुम्ही मला माल दिला का तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला कॅश पैसे भेटून जाणार. आणि एक काम करा नाही तर तुम्हाला आडच घेऊन टाका एक खटी. नाही अडवान नका. 2-3 लाख रुपये घेऊन टाका. नाही 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 म्हणजे मग मला 3-3 बारे अडवानची काही गरज नाही. एटीएम मध्ये झालं याला
मला वेळ भेटत नाही असं. म्हणजे एटीएम मधून काढावं लागतं हो, का? ATM ते एटीएम तर मलाही समजत नाही. नाही नाही मंडळीला ATM वगैरे पाठवा. असलं ना तर मी करून घेत जाईल. बरं बरं हे चालेल. बघा ATM वगैरे काही असलं ना मला तुम्ही सांगू ATM शकता. मलाच पैसे काढून द्यावं लागते, मग तिथे मोजून घ्यावं लागतं, कारण मला 17 कामं राहतात. एक बरोबर. काम नाही माझ्या मागे. बरोबर. बरं ठीक आहे ना, तुम्ही ATM मधून काढून देत जा, मी घेते मोजून. नाही बाप, आपल्याला तांबट चालतो, गाजर चालत, हम्म. हा. आणि पपया जर राहतं पपया, तर पपया किती पाठवा, गाड्याच्या गाड्या घेतो पपया आपण. आणि हो का? मका आहे, मका. हा मका घेऊ ना, मका घेऊ ना. हे बघा आमच्या मळ्यामध्ये ना प्रत्येक गोष्ट लावलेली आहे. तुम्हाला पपई हवी असेल ते पण आम्ही देऊ हा तुम्हाला. मग पपयाला लय मागणी, खूप मागणी पपया. हो आम्ही का? लावू अरे वा. शकतो मग, बरं का? पपई तयार करू शकतो. आमच्याकडे माणसं भरपूर आहेत. आता तुम्ही लावले काय पपया? लावेल आहे, पण आताशी लहान लहान आहे, फळ लागलेले आताशी. तुमच्या पपयाची काय साईज आहे? त्यांनी सांगितलं ना अहो. आता. आता सध्या लहान आहे, पण एकदम याच्यात पिकायला लागली ना, एवढी मोठी होती, 2 किलोची 2.5 किलोची. हा, व्यापार खूप आहे आपला. हा. आपण जांब भरीत असतोय, सफरचंद भरीत असतोय. अरे वा. जांबाचे जांब सांगा बाई तुमचे. नाही नाही आमच्याकडे जे आहे ते सांगितलं तुम्हाला, तेवढ्याची तुम्ही हे करा आता, बाकी काही नाही. बाकी तर बरं, नंतर याचा आपण व्यवहार सांगू तर आम्ही करून घ्या. हे बा, मी म्हणतो 25 मध्ये 30 रुपये, तुमचे 30 मध्ये माझे 25 27 रुपये लावून टाक. 27.5 लावून टाका, म्हणजे 2.5 इकडे होतील, 2.5 इकडे होतील. बरं ठीक आहे, चालेल चालेल जाईल ना. अहो कशाला तुम्ही तुमचं नाही आमचं नाही, मी तुम्हाला सांगितलं ना आता 600 रुपये कॅरेट कॅरेटने घेऊन जा. बरं आहे का? हं? आता मी चालू आज गाडी बरोबर दिल्लीला, बरं. चुकून पैसे आणायला, हम्म. तर मग लगेच चला ATM मध्ये तुमचे पैसे काढून घ्या, तुमच्या ताब्यात घ्या. तुम्हाला किती पैसे हवे आज? आता बघा ना आमच्या किती कॅरेट होतात बघूया किती आपण. जाळ्यावरती त्याच्यावर- अंदाजे? हा. मागच्या कुड्याला किती जाळ्या भरल्या त्या? मागच्या खोड्याला 35 जाळ्या होत्या. 35. बरं काय असतील ते असतील, तुम्हाला 50,000 रुपये घेऊन टाका लगेच. हम्म. त्याला जास्त घेऊन टाका, मी पुढच्या खोडीचे पैसे ओळून जातो. हा हा ठीक आहे बरं, मग तुम्ही एटीएम मधून काढून द्याल का? ATM मध्ये आता मला तर काय ते समजत नाही, हिलाच घेऊन जावं लागेल चालेल चालेल. आणि हिच्याजवळ पैसे देऊन टाका. मग चला तुम्ही ATM मध्ये चला. मग तुम्ही इकडेच थांबता का? हा, मी मी जाऊ इथे का? थांबतो ना. ठीक आहे चालतंय, मग काही हरकत नाही. मी काय करते जाते आणि मला तुम्ही सोडाल ना परत आणून? हो सोडून ना. ठीक मी आहे सोडून चालतंय नाही तर मग. दुसरा माणूस पाठवून देईन, आपल्या गाडी फोर व्हीलर. बरं बरं नाही ठीक आहे, नाही, चालतंय. अहो भलते असाल त्या माणसाजवळ. गाडी उभी बा, आपली शिफ्ट डवळी. हा हो आहे. का? पण दुसरं कोणाकडे पाठवू नका तिला, पैसे राहतील बरोबर. पैसे ना, मी तुमची बायकून तुमचे पैसे तुमच्या ताब्यात आणून हो, बस बस बस, 20 मिनिटला, कारण मला झटके काढा वेळ नाही, चालेल चालेल. कारण पैसे उद्या दिल्याचे, पण मी आज चालू दिल्लीला हो हो, नाही आणायला. आम्हाला आज हे मजुरांना वाटायला लागतील हो ना. ठीक आहे, पैसे घेऊन टाका. हो. बरं मी काय आता कोण येतं मग? तुम्ही येता का? हो मीच येते, कारण ह्यांना एवढं कळत नाही ना, त्यामुळे आता मलाच बघून घ्यावं लागेल. तर तुम्ही काय करा, इथे थांबा, हो देखरेख करा, मी लगेच जाऊन बरं बरं चालेल. हो ठीक आहे, मग येऊ का मग मी? या. चला. आणि त्यांच्याकडून जाळ्या वेळा भरून घेतो मी. हो हो ठीक आहे, तुम्ही इथली सगळी तयारी करा, मी येते लवकर. हो हो हो. बरं मी काय म्हणतो, हा 5-10 मिनिटं बस, जाऊ पैसे अजून टाइम आहे ना ATM. अहो पण मग गेलो असतो ना. जाऊ ना पैसे द्या. परत हे म्हणतील एवढा वेळ कसं काय लागला. हे कोणाचे आहेत? ते आपलंच आहे, गाडीतल्या जाळ्या टाकलंय ना. हो का? बरं तुम्हाला काय महत्वाचं विचारायचं होतं. हा बोला ना. काय पाहून तो नवरा करत त्यांचं काय हो, आता काय नशिबाचा खेळ झालं गेलं सगळं, आता काय तुझं करता. सौंदर्य काय, त्याचं सौंदर्य काय? सौंदर्याला बघून कोण केले, पैसा पाणी बघून केले सगळं. आज किती पैसे आहे आता, आहे म्हणूनच केलं ना, पैसा पाणी भरपूर आहे म्हणून तर केलं. किती पैसे असं आज नसते? नाही अंदाजे सांगता नाही येणार, पण आहे बघा, मला दिसलं आहे. मी खेळते पण त्या पैशामध्ये, त्याच्यामुळे मग मी आता एवढं काय मनावर नाही घेत. आता सध्या आहे ना आपलं 75 कोटी बँक टाकली. अरे बापरे, एवढे यापर्यंत म्हणजे तुम्ही यांच्यापेक्षा मालदार दिसताय. ते किरकोळ आहे आपल्या पुढे. तसे आम्हाला गडी आमच्या गाड्या काय ना असं 25 लाखाच्या गाड्या फिरायला गाड्या. हो का? 70-80 मोठ्या गाड्या आपल्या, बापरे. 12-13 टायरी. मग कारण आपल्या घरच्या गाड्या आहे ना. तुम्ही चांगलेच मालदार दिसताय. दिल्लीला आपण 2-4 गाड्या घेऊन टाकले जागी बेंगलोर इकडे तिकडे आपला माल आपल्याच गाड्या जातो विकणारी तिकडे सगळी व्यवस्था आहे. अच्छा. पण मग आता कसं आहे, त्याला भोगणारा माणूस नाही कोणी. भोग माग पुढे पैसा तर लई, पण सगळे एकट्यानं हँडल करायचं. आपली बायको अडणी, अच्छा, अंगठे बहादूर, तिला म्हणजे काही आता असं वाटायला लागले मला की आपलं उलट झालंय की माझा नवरा अडाणी
मी शिकलेली आणि माझ्या गळ्यात तसलं पडले, त्याला काहीच कळत नाही, म्हणजे सगळं मीच सांभाळते. मला आहे ना ती बाब करायची नव्हती, पण मामाची पोरं असल्यामुळे आता ती लहान झाली ना, त्या टायमाला आम्हाला एक मागला देव केलं होतं, त्यामुळे ते करणं भाग पडला असेल. अच्छा, हम्म. जाऊ दे मग, आता काय करता. नाही आहे तुला मार्ग निवडायचा ठरला तर तू निवडू शकतो अजून. नाही नाही, आता कसला मार्ग निवडायचा. नाही अरे काय बसते म्हाताऱ्यापाशी. जाऊ दे, आता काय करता. मी तुला चांगला मार्ग देतो, तू आहे ना, तू राणी होशील, राणी राजाची राणी. ते कसं? हं? ते कसं? या बाय 87 कोटी बँकेत पडेल आणि फिरता चलन आपलं काही केलं तरी 20-25 कोटी रोजचा आपला फिरतं चलन राहते. फक्त तुला काय करायचं, मस्त कॅबिन मध्ये बसायचं आणि पैसे पेसायचे निवड. असे पैसे पेसायचे ना, ते हाताने नाही, हं. डायरेक्ट मशीन आणि पोते बनणं वेगळेच लोक राहतात माग. हो का? पैसे पोते बनणे फक्त तो तिकडे आकडा टिपायचा, बंडलाचं बंडल फेकायचं, आकडा टिपायचं, पोते भरून जाणार ते तिकडे. तेवढं इशी रूम मध्ये मस्त बसता काम. आता माझी मंडळी लिहायची पण तिला काही कळत नाही. ठीक आहे ना, मी करीन ना मग. हं? मी करीन ना, हं? करीन म्हटलं मी. तुझ्या मताला ते सोडून काय करते. आई नाही हो, नाही नाही, सोडून तर नाही देऊ शकत बघा. हं? सोडून कसं देणार आहे? सोडून देऊन मग आयुष्यभर का मी अशीच राहू का मी एकटीच? समजतो ना. नाही नाही, हा बाय, तुमची पण बायको आहे ना तुम्हाला. मी काय म्हणतो, हं. नाशिकला आपले बंगले, जळगावला बंगले, संभाजीनगरला बंगले, हो का? एखादं बंगले तुझ्या नावावर करून देतो. मस्त बंगल्यामध्ये राहत, खाली कुठं येत ती. आणि एखादी फॅट गाडी घेऊन तुला फिरायचं, अशी मजात फिरायचं, खायला पैसे मात्र पैसे काय आज आहे तर उद्या नाही, पैशाला काय करते. तुला जर फिरायची इच्छा झाली ना, डायरेक्ट तुला विमान घेऊन देतो. अरे बापरे, म्हणजे हेलिकॉप्टर. हो का? तुला जिकडे जायचं लंडन पाहतं लंडन पाहायला जाय, तुला थायलंड पाहतं थायलंड पाहायला जाय, जिकडं जायचं तिकडं आपल्या का माणसं आहे. प्रत्येक आपला माल बाहेर जातो ना, सगळे लोक जर त्या राजा जर तू लंडनला गेली, हं? जर त्यांना म्हणलं व्यापारीची अशी अरे तू मिरवणूक काढते, मिरवणूक त्या गावामध्ये लगेच. आता एवढं काही आहे तुमच्याकडे आणि मी एवढी म्हणजे राणी, अहो राणीच्या वरच झालं ना हे सगळं. राणी फिनी ते सोडून त्याच्या पुढची. हं. ठीक आहे मग, आता एवढं तुम्ही आहे म्हणताय ना, तर कबूल आहे का नाही. तुला राणी बनायचं, राणी. हो का? ठीक आहे मग, मला कबूल आहे. हा ना, मलाही कबूल आहे. चालतंय मग. चालतंय ना. हा. पण मग इकडे कशाला, काय आपण मध्ये पाहू ना, लगेच गडी मोडून पाहू. काय बोलताय तुम्ही लगेच? काय हो असं? मग त्याला मला पटली तर सगळं कारभार सगळं तुझ्या ताब्यात देऊन टाकीन. आणि मी जागीच जागा खुर्शी बसून असं. मी काय म्हणतो, समजा आपण कुठं बाहेर गेलो असतो, पण मी गाडीत उतरले न्यूज वाले सारखे कॅमेरे घेऊन ते माईक घेऊन सारखे पुढे राहतात. हा, मग आता तुमची पोज. तुम्ही बातमी द्या. त्या आले लगे फोन झाले, फोन चालू टाइमच नाही फोनला. मग याच आहे बा, मग पाहतो मला परवडायचं असेल तर. आपल्याला काही पैशाला तोटा नाही, पण तिथं गेलं प्रत्येक लॉजवाले सगळं व्यापारी म्हणून ओळख येतात ना, त्याच्यामुळे ना मग मी जपून वागतो, भुई फुकून बसतो, काटा पाहून पाऊल टाकतो असं. मी काय म्हणतो, चांगल्या गोष्टी वेळ कशाला करायचा. अहो पण मग मी एवढ्या लवकर विचार नव्हता केला ना, आता तर आपलं सगळं काही बोलणं झालंय, मग थोडस. मी काय म्हणतो, तुझी जर विचार नाही ना, आजच तुला 10 पट तांबड्याचे पैसे टाकून देतो एकखटी. तुझ्या हाताने ATM मधून काढायची, ATM तू हाताने काढायची. तुला मी नंबर देणार, तुला जवळ मशीन बंद पडत नाही तर पिशा भरीत राहते मागे, पिशाच भरीत राहते. नाही ते घरून पोतही घे, डायरेक्ट पोतही. ठीक आहे, चालतंय मग. चला आता, काय चांगलं कामाला वेळ नको घालवायला ना. बरं, मी काय ना, बोला ना. हे कसं वाटतं तुला, जंगल के मंगल? मी काय होतं, लॉजवरती इकडे तिकडे माझ्या मारा कोणी जाते, पण हा नच कोणाला भेटत नाही, कोणाच्या नशिबानं नाही. हा, म्हणजे छान वाटतंय इकडे पण, म्हणजे ग्रीन. बरं, याच्यामध्ये तुम्ही काय करा, रेड पडा नका, काय व्हायना. पण मी काय आता कशाला बस खाली. काय कसल्या जागेत घेऊन आले तुम्ही? बरं, कशी काय माझी आली?
इकडे कुठून आले? अहो काय नाही ते हो तुम्हाला मी सविस्तर सांगतो. तुम्ही इकडे बाबा हा, काय झालं आम्ही चाललो हा. ती म्हणा मला थोडं बाथरूमला जायचंय. असं ती मध्ये गेली तुला काय चक्कर आली अशी पलटी धपक्यान आवाज आला ना. लय गागली पित्त काहीतरी झालं तिला. इकडे बस इकडे बस. हो ताई ताई इकडे बसा. हो हो हो. बस 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 बस. मला आणखीन पण बघा चक्कर आल्यासारखं हा ना हा होतंय. ना हो बरं तुमचं नशीब नशीब जोर हो. मी संघ होतो. मी संघ नसतो ना ती कधी कुक केला असती ना मकामध्ये. बरोबर आहे. मग आता आहे ना एक काम करा. हं. आता ती काय न्यायच्या परिस्थितीमध्ये राहिली नाही. हा माय मी ATM मध्ये जातो पैसे काढून आणतो. हा. त्या पण तुम्ही जाळ्या भराभर जाळ्या आणून टाकलेले. बरं तुमचे पैसे पेमेंट लगेच घ्या हा. आणि मग माय मला मोकळं करा. बरं बरं. जाऊ का मग? हो मग तुम्ही पैसे घेऊन या. हो तोपर्यंत मी तिचं सांत्वन करतो जरासं. हा? हा. राहिलं लक्षात राहिलं ना? हो हो हा, मी काय सांगितलं लक्षात राहिलं ना? हो हो आहे माझ्या लक्षात. तुम्ही तुम्ही काय या सांगितलं? मग. पैसे घेऊन येतो असं अच्छा, कारण अच्छा. तुम्हापेक्षा ती हुशार जादा आहे. हुशार आहे, ज्ञानी पण मग जाणे आता की आजारी झाल्यावर काय करणार? येऊ का मग पटका पैसे घेऊन आलो. हो, या या. चालेल. आणि अजून बरं वाटतं का नाही का तुला? हा हो चक्कर आली होती ना त्याच्यामुळे थोडस आणखीन पण गरगरल्यासारखं होतंय मला कस तरी असं. असं का? हम्म आता कसं वाटतंय? आता बरं वाटतं ना? थोडस बरं वाटतंय बघा. त्यांनी थोडं सांभाळलं मला हम्म. त्यामुळे थोडं कुठं बरं वाटतंय. नाहीतर ते जर नसते आले ना तर मध्येच पडून राहिले असते. अरे बाबा एवढे पैसे देऊन सुंदर बायको केली, जवान बायको केली, म्हणजे मी येडा आहे का? हा माझी अपेक्षा तर पूर्ण व्हायला पाहिजे. हा? मग कसली? आयुष्यभर मी आहे तोपर्यंत, मी जोपर्यंत हिंडतोय फिरतोय तोपर्यंत मला साथ देणं तर तुझं काम आहे ना? हा ते हा? पण आहे. मग गणपतराव आहेत का तुम्ही? हो हो. अच्छा अच्छा अच्छा. ही गाडी कोण लावून गेली इथं माझी? गाडी तुमची आहे? हा माझी गाडी आहे. मग ते श्रीपतराव आलता ना, व्यापारी श्रीपतराव नाही का तो? व्यापारी हो हो. माल घेतला त्याने आणि पैसे. शिरपतराव. म्हणजे हा. माल घेऊन नाही गेले ते. अच्छा अच्छा. हा जातो घेऊन म्हणून मला घेऊन चालले होते ते बँकेत पैसे काढायला ATM मध्ये. बर. तर मला अचानकच मध्ये चक्कर आली अहो आणि आम्ही इथं बसलोय आणि तो गेलाय. मी आणतो पैसे म्हणून. आणायला गेला. कोण शिरपतराव? हा पैसे आणायला गेलाय. हो व्यापारी आहे. तो माझ्याकडे हमाले. हा मग आणि ही गाडी माझ्या कोणत्यानी फसवून आणली. मला म्हणला माझा एक अर्जंट काम आहे, पाहुण्याला दवाखान्यात न्यायचंय, म्हणून गाडी घेऊन आला माझ्याकडून. अरे बापरे. म्हणजे चक्क तो आम्हाला खोटं बोललाय. मग खरा व्यापारी मी आहे. तुम्ही मला फोन केला होता, तुमचे टमाटे द्यायचेत ना, हो हो हो. मग त्यासाठी मी आलोय. तो तर म्हणे मी व्यापारी. अहो तो माझ्याकडे हमाले. त्याला माहितीये का 200 रुपये रोजाने माझ्याकडे हमाले तो. अरे बापरे. बरं आपल्याला झालं मग आम्ही त्याला काही पैसे बिसे दिले नाही आणि माल पण नाही दिला. पण गंडवूनच गेला म्हणायचं तो. नाही दिला ना माल? नाही. जाऊ दे मग, एवढं काय टेन्शन घेता, मी घेतो त्याचं बघतो मी काय करायचंय. आणि या जाळ्या माझ्याच आहेत किती, या जाळ्या पण माझ्याच आहेत. असं ना? हा कुठे आहे माल, कुठे आहे? माल पुढे आहे ना. बरं मी काय करतो, माणसं बोलून घेतो हा आणि जाळ्या त्यांना भरून द्या. चालेल. हा? हो भाव कसा ठरलाय? भाऊ 600 रुपये कॅरेट. 600 रुपये झाले. 600 नाही 550 जाळी भेटन. आपला फिक्स भाव आहे. असं का? चालेल ना? हो चालेल. चालेल ना? हो. बरं ठीक आहे, मी माणसं पाठवून देतो. हा जाऊ का मग? आणि पैसे न्यायला येईल नाही 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 नाही, पैसे माणसाकडे पाठवून देतो. असं का? हा हिशोबाने पैसे तुमच्याकडे बरं, माझा बरं. माणूस देऊन टाकेल. ज्या जाळ्यावरतील त्या. हा जाऊ मग. हो बिंदास. ओके ओके, हो. हा, चालेल. अरे देवा. का हो ते काय माणूस आहे होता तो, व्यापारी होता म्हणून सांगितला हा. आणि चक्क तो खोटं बोलून गेला. बरं झालं तुम्ही आपला माल वगैरे काही दिला नाही त्यांना. आणि मग मधी कशाला गेलते तो? हो आता काय सांगू तुम्हाला. म्हणजे अहो ते काय झालं तिथून मी आले ना, तो घेऊन चालला होता ATM ला. हा. मग तो काय मला म्हटला की थांबा म्हणे थोडा वेळ बसू आपण इथं. हा. मग हे विचारलं मी त्याला कोणाचं आहे. तो बोलला माझंच आहे म्हणे हे सगळं, म्हणजे सगळं माझंच आहे. बरं पुढं? मी म्हणलं ठीक आहे चला आता त्यांचंच आहे तर बसू. हम्म. म्हणून मी त्यांच्याजवळ बसले होते थोडा वेळ. आणि मग त्यांनी मला इथं बसून काय काय बोलला. माझ्याकडे एवढा असा आहे, एवढा पैसा आहे, कोटीनं पैसा आहे माझ्याकडं. आणि मला तो बोलला की तुम्हाला ऑफिसमध्ये मी कामाला ठेवतो, म्हणजे असं तुम्ही राणी बनून राहा म्हणे तिथं पैसे मोजायला. हाताने मोजायची गरज नाही, तुम्हाला मशीननं मोजावं लागलं, गोण्या भरतात म्हणे आमच्याकडे पैसे. असं तसं लय फूस लावली हो मला त्यानं. आणि एवढं पण बोलला म्हणे तुम्ही ना हेलिकॉप्टर मध्ये बसून थायलंडला जाऊ शकता फिरायला. असं? आणि
दुसऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या पण म्हणजे लय फूस लावली मला त्यानं. आणि अहो मी त्याच्या ना ह्या सगळ्या शब्दामध्ये ना भाळले हा. आणि त्याला जे पाहिजे होतं ते करू दिलं. काय? आणि तू त्याच्या शब्दाला वाढली आणि आपल्या घरी पैसे मोजायला कोणी नाही, एवढं इस्टेट आपलं. हा हा आता थोपडीत हाणायचं आहे का कोणी? अहो पण मग मला वाटलं खरंच त्याच्याकडे एवढा पैसा आहे, तुमचं पण भलं होईल आणि माझंही होईल म्हणून मग मी त्याला अगं पण काय आपल्याकडे बोलले. कुठं चोटा पडला पैशांना? अहो पण आपल्यापेक्षा जास्त पैसा आहे म्हणून सांगितलं त्याने, म्हणून मी केलं हे आपल्यापेक्षा- सगळं. आज ATM मध्ये आहे बघा, पैसे उद्या भेटते तुम्हाला. ओ तुम्ही परत कस काय आले इथं भामटे कुठले? हा? कोण एकदम होतं? नालायक माणूस आहे तुम्ही. कोण म्हणतो आमच्या? कोण काय म्हणतो? कोण म्हणतं म्हणजे? कोण? अहो खरा जो व्यापारी होता ना आत्ताच येऊन आम्हाला भेटून कोणता? गेलाय, माल कोणता? पण घेऊन गेला आणि पैसे पण दिले त्याने आम्हाला. आणि तुम्ही काय खोटं बोलले हो ते आम्हाला? गुले 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 म्हणून व्यापारी. हा हा अय, येऊन गेले किती ते. फक्त आम्ही नाही का पैसे नाही भेटते. हो. पैसे नाही भेटते, तुला थर्ड क्लास आहे. कोण? लय लोकांचे पैसे बुडवले, इतके लोकांचे पैसे बुडवले का माप नाही परत. आ, ते गुले व्यापारी म्हणा. खायला नाही खोट्याला तुम्ही द्या, तुम्हाला माझ्या आठवणी काय? नसतं आ, द्यायचं. तुम्ही मला- हमाल आहे हमाल. कोण म्हणतं आम्हाला? हो ऐका ना, ह्याला गोड गोड नका बोलू. हे माणूस ना चक्क खोटारडा आहे आणि माझ्यासोबत ना नाही तसलं काम केलंय हा. मला दर- खोटं बोलून ह्याला ना घ्या, ह्याला पाठी खाली घ्या ह्याला. खोटारडा कुठला? मला शेतामध्ये खोटे नेऊन बोलून- माझ्यासोबत काम केलं त्यानं. खोटे बोलून मारा, मारा, माझ्या मी बायकोला पकडून ठेवते. खूप दाखवलं ना. इतका खोटा बोलतो. खोटे- अहो, पकडा त्याला. चला. हरामखोर कुठला? जाऊ दे, या इकडं. पहिलंच मला चक्कर यायला, उगा आणखीन चक्कर येऊन पडायची मी. चल घरी चल, असे- घरी चल आता, घरी चल. खुशाल पैशाला भाळली आणि काही नाही ते नाही करायचं ते करून दिलं. अहो पण मग आता मी तर काय करू? असं माझं पुढे चालून आल्यावर मग काय मी नाही गरज कसं होती म्हणणार पैसे? आहे? पैशाची गरज काय होती तुला?